मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पूर्णाजी बोलत असते की या सगळ्या क्लेशाचं कारण ही मुलगी आहे. अर्जुनचे वडील बोलतात की चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडला आहेस तू अर्जुन. आता मग कल्पना बोलते, मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक वेळेस सायलीला जबाबदार का धरलं जातं. अश्विन पण बोलतो की वहिनी अशी नाहीये, तुमच्या सर्वांचा फार मोठा गैरसमज होत आहे. आता मग प्रिया बोलते, मी सायलीला फार दिवसांपासून ओळखते, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये हिला सुख भेटतं. आता मग महिपत बोलतो की मला एक गोष्ट कळत नाही, अर्जुन साहेबांच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष घालून हिला काय मिळणार आहे. आता मग नागराज बोलतो की शिखरे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. या मुलीवर प्रताप आणि पूर्णा आजी दोघे पण विश्वास ठेवत नाहीत. अर्जुनला नेमकं काय वाटतं हिच्याबद्दल काय माहीत. अर्जुन बोलतो की विष खरं तर या महिपत आणि साक्षीने पेरलं आहे आणि या दोघांना रविराज किल्लेदार आणि चैतन्याची साथ मिळत आहे. रविराज बोलतो की हे ऐकायला आम्ही इथे आलो नव्हतो, मी फक्त प्रतापला सोडवायला आलो होतो आणि आम्हाला त्याचं चांगलंच फळ मिळालं आहे. आणि मग रविराज निघून जातो, त्याच्या मागे हे सगळे पण निघून जातात. आता मग पूर्णाजी सायलीला बोलते की झालं का आता तुझं समाधान, आमच्या घरामध्ये आग लावून. पण मग अर्जुन बोलतो की सायली शांत बसली आहे, काही बोलत नाही म्हणून वाटेल ते बोलू नकोस. कल्पना बोलते की प्रत्येक वेळेला कशाचंही खापर फक्त सायलीच्या डोक्यावर फोडलं जातं. अर्जुन बोलतो की कारण इथे कोणालाही तिचं स्वच्छ मन दिसत नाही. प्रताप बोलतो की अर्जुन, तू प्रेमामध्ये आंधळा झाला आहेस, तू जरा स्वतःला सावर. कल्पना मध्ये बोलू लागते तर प्रताप बोलतो की खबरदार कल्पना, परत या मुलीची बाजू घेतलीस तर. आणि मग तो रागाने निघून जातो. सगळेच मग आता आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. सायली आणि अर्जुन आता मग फक्त दोघेच राहिलेले असतात. सायलीला मात्र फारच वाईट वाटलेलं असतं आणि ती रडत असते. अर्जुन बोलतो की कोणी काहीही बोललं ना तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सायली बोलते की तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आज या महिपत आणि साक्षीने आपलं घर तोडलंय, आता त्यांची गाठ माझ्याशी आहे. इकडे आता साक्षी आणि प्रिया मात्र सेलिब्रेशन करत असतात. साक्षी बोलते की अण्णांनी काय मस्त प्लॅन केला होता, नाहीतरी ते आपल्याला बोलले होते की पिक्चर दाखवणार, पण असं काही बघायला भेटणार हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. प्रिया त्यात पूर्णाजीची नक्कल करत असते. प्रिया बोलते की फारच दिवसानंतर असं आपल्याला सेलिब्रेशन करायला मिळत आहे. कसं आहे, प्रत्येक वेळेस तोंडावर पडायची सवय लागली आहे ना आपल्याला. माझे प्लॅन प्रत्येक वेळेस फ्लॉपच होत असतात, पण आज मात्र आपला हा प्लॅन फारच सक्सेसफुल झाला. साक्षी बोलते की हा प्लॅन अण्णांचा होता, त्यांचं क्रेडिट घ्यायला जाऊ नकोस. प्रिया बोलते की मी पण तुमच्या टीममध्ये आहे. साक्षी बोलते की तू 11वा खेळाडू आहेस. प्रिया बोलते की 11वा असला तरी काय झालं, 11व्या खेळाडूशिवाय टीम पूर्ण होत नाही. प्रिया बोलते की आज तू काही पण बोल, कारण मी आज फारच खुश आहे. प्रिया बोलते की ती सायली पहिल्यापासूनच मला फारच छळत आली आहे, पण आता मात्र तिची फारच चांगली कोंडी झाली आहे. अर्जुन आणि सायली आता त्यांच्या घरामध्येच एकटे पडले आहेत. इकडे सायली आणि अर्जुन दोघे पण बोलत असतात. सायली बोलत असते की महिपत आणि साक्षीला वाटत असेल प्रत्येक वेळेस ते जाळं टाकतील आणि आपण त्यामध्ये अडकू. मधुभाऊ एकटे होते म्हणून अडकले, पण बाबा एकटे नाहीयेत, त्यांच्यासोबत तुम्ही आहात. अर्जुन बोलतो, पहिलं महिपत आणि साक्षी हे फक्त आश्रम केसमुळे आपले टार्गेट होते, पण आता डॅडच्या केसमुळे ते माझ्या अजूनच डोक्यात बसले आहेत. त्या साक्षीला आणि महिपतला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. सायली बोलते की त्यांनी पहिल्यांदा चैतन्य भाऊजींना त्यांच्याकडे करून घेतलं आणि आता बाबांना देखील, कारण जेव्हा तुम्ही मधुभाऊंची केस घेताय हे त्यांना कळलं होतं तेव्हा ते फार घाबरले होते. आता मग अर्जुन बोलतो की त्यांनी चैतन्य आणि डॅडला त्यांच्या बाजूने करून घेऊन आपल्या दोघांना एकटं पाडलं आहे, पण मी आता त्यांना सोडणार नाही. सायली या केसमध्ये आता अर्जुनची मदत करायचं ठरवते आणि मग ती अर्जुनला हात मिळवते. ते दोघेजण एकत्र काम करायचं ठरवतात. या सगळ्यामध्ये अर्जुनची रूम मात्र सजवलेली तशीच असते. सायली अर्जुनला बोलते की सर, तुम्ही मला काहीतरी बोलणार होतात ना. अर्जुन बोलतो की तुमच्यामुळे मी शहाणा झालो, चैतन्यमुळे मी जेवढा अपसेट झालो होतो त्यातून तुम्हीच मला बाहेर काढलं, त्यामुळे मी हे सेलिब्रेशन करणार होतो. या सगळ्या गडबडीमध्ये अर्जुन सायलीला बोलणार असतो ते बोलणं राहूनच जातं. सायली बोलते की चैतन्य सरांचं दुःख पण तुम्हाला साक्षीमुळेच मिळालं आहे. अर्जुन बोलतो की हो, आणि हे सगळं आता तेव्हाच थांबेल जेव्हा साक्षी आणि महिपत जेलमध्ये असतील. आता मग दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली दोघेजण रूममध्ये असतात आणि सायलीने केसविषयी काही पॉईंट्स एका बोर्डवर लिहिलेले असतात. ती मग ते सर्व पॉईंट्स एकाखाली एक असे अर्जुनला वाचून दाखवते. अर्जुन बोलतो की हे सगळं तुम्ही का केलंय. सायली बोलते की आपण जर पुन्हा हे सगळं आठवत राहिलो ना तर आपल्याला लगेच कळेल यामध्ये काही चुकून राहिलं आहे का. आता मग अर्जुन बोलतो की बरोबर आहे. सायली बोलते की महिपत आणि साक्षीने हा सगळा स्कॅम का केलाय माहिती का तुम्हाला, तुमचं आश्रम केसमधून लक्ष विचलित होण्यासाठी, पण तुम्ही तुमचं लक्ष विचलित होऊन देऊ नका. अर्जुन बोलतो की हे सगळे पॉईंट्स मी नीट वाचतो आणि काही क्लू भेटत आहेत का ते बघतो. आता महिपत आणि साक्षीचे जेलच्या बाहेरचे फारच कमी दिवस उरले आहेत. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.